आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माणुसकीला लागलेला कलंक आहेस तू, कलंक। अरे लोकांची श्रद्धा भ्रष्ट करतोस तू। हे देवाधिदेव महादेव, हे जगन्माता माता पार्वती, तुम्ही असे भांडू नका। तुमच्या भांडणात त्रैलोक्याचा ऱ्हास होईल। तुम्ही कृपया शांत व्हा। देवा, का अशी माझी थट्टा करतोयस? घरी आलेल्या अतिथींना अशी भांडणाची बुद्धी नको देऊस। मला त्यांचे योग्य आदरातिथ्य करण्याची संधी दे। बाबा, आजी, तुम्हास तुमच्या नातवाची शपथ आहे। आधी शांत व्हा, शांत व्हा। ठीक आहे, मी काय म्हणतो, निरागस मुलात देव असतो असे म्हणतात, आणि देव कधीही कोणावर अन्याय करत नाही। तेव्हा आपण माझ्या नातवाला न्यायाधीश करूयात। तो ठरवेल आमच्यात कोण बरोबर आहे ते। काय रे बाळा, सांग बरं, आम्हा दोघांच्यात कोण बरोबर आहे ते? बाळा, आमच्यात खरे कोण खोटे कोण हे तू सांगू शकशील? सांगू शकशील नाही बाळा, तुलाच सांगायचं आहे। ये इथे, हे तुलाच सांगायचं आहे। तू आमचा न्यायमूर्ती आहेस ना? न्यायमूर्ती म्हणजे कोण? न्यायमूर्ती म्हणजे आमच्या दोघांमध्ये खरं कोण खोटं कोण हे तुला सांगायचे आहे। अगदी राजाप्रमाणे न्याय करायचा बरं। तू तुझ्या सवंगड्यांसवे खेळायला असेलच की? होय होय, मी खेळलो। हा, अगदी तसं आता इथे करायचं। चला आता तुम्ही सगळे खाली बसा। हा, तर आपण आता दरबाराचं कार्य सुरू करू। जी जी महाराज, तुम्ही म्हणाल तसे। आम्ही तुमच्या न्यायाला बांधील आहोत। तर आजी आजोबा, तुमचा वाद नेमका काय आहे? तुम्ही असं लहान मुलासारखे भांडू नका। मला सांगा काय झाले आहे ते, मी लगेचच सोडवतो। चुकलेल्या शिक्षाही देईन। मी या ग्रामाला वेताळापासून वाचवण्यासाठी शिवाची आराधना करायला सांगते, परंतु हा म्हातारा त्यात आरता घालतो आहे। महाराज, माझेही तेच म्हणणे आहे। त्या वेताळाच्या जाचापासून सर्वांना वाचवण्याचे मीही प्रयत्न करतोय, परंतु माझा मार्ग वेगळा आहे। ही म्हातारी त्या मार्गात अडता घालते।
महाराज, प्रत्येकाला असे वाटते की आपलाच मार्ग योग्य आहे, पण तो एकच मार्ग योग्य असतो असे नाही ना. माझेही हेच म्हणणे आहे. माझा मार्ग अयोग्य आहे असे असूच शकत नाही. मग तरीही माझ्या मार्गास येथे मान्यता का मिळत नाही? ओ आजी आजोबा, तुम्ही दोघही गप्प राहा. न्याय हवा असेल तर मला शांतता हवी. कळलं? कळलं? काका, या दोघांनाही मी शिक्षा देणार आहे. आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही करायची. हा माझा हुकूम आहे. पहिली शिक्षा, आजीने मला दररोज लाडू बनवून दिले पाहिजेत. आणि आजोबांनी गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडतायत की नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तर मी तुम्हाला तुमच्या पाठीवर मला बसून अख्खं गाव फिरवण्याची शिक्षा देईन. मी याला अधिक प्रेम देईन, याला अधिक हुशार बनवणार. हा, मीही यास आता बुद्धी कौशल्य शिकवणार. जमेल का आपल्याला? त्यासाठी बुद्धी लागते, बुद्धी. हे जरा आता अतिच होतंय. इथे बुद्धीचं काय? राहू दे. तुझ्या बरोबर भांडण करण्यापेक्षा मी तिकडे जाऊन शिवाची आराधना करेन. महादेवाची भक्त आहेस का कोण काय ठाऊक. ती पुढे काहीतरी बोलेन, उत्तर नसेल हिच्याकडे. त्या कारण काहीतरी सांगून निघाली आहेस का? मी शिवाची भक्त आहे का आणखी कोण आहे हे पाहायचंय का तुला? हो, आज पाहायचंच आहे मला तू कोण आहेस ते. तुला पाहायचंय, यालाही पाहायचंय, यांनाही पाहायचंय. दाखव तू कोण आहेस ते आज. मी कोण आहे हे तुला आत्ता दाखवू शकते, पण नाही, मी कोण आहे याचे दर्शन मी तुझ्यासारख्या माणसाला देणार नाही. आजोबा हात ठेवा. आपण खेळूया. अटक मटक चवळी चटक चवळी लागली. मला भूक लागली. पुत्रा, तुझ्या शुद्धा शांतीस आता कोठून का आणून देऊ? माते, पण मला आता चालवत नाही आहे. पुत्र, हा वेताळ आम्हास सगळीकडे अडवतोय. एकही मार्ग त्याने भयमुक्त ठेवलेला नाही. आपल्याच घरात
कैदी करून ठेवल्यासारखे झाले. आता तुला कुठून खाव्यास प्याव्यास आणून देऊ? पुत्र, असं रडू नको. या ग्रामातून आपण बाहेर जाऊ. तेथे नक्कीच तुला काहीतरी खाव्यास मिळेल. इतका मोठा आवाज? निश्चितच हा वेताळाच्या पावलांचाच आवाज असणार. तसे असेल तर इथून त्वरित पलायन केले पाहिजे. कोठे चाललात माझ्या मार्गावरून? तुम्हास काय वाटले मी नाहीये म्हणजे अगदी विनाशयात जाऊ शकाल तुम्ही? माझ्या मार्गावरून जायचे नाही, नाहीतर भस्मसात करून टाकेन मी. चला परतीचा मार्ग धरा. मला भूक लागली. गोंधळलेल्या वाऱ्यासारखं पळून मार्ग सापडणार नाही. आपल्याला शिवाचं नाव घेतलं पाहिजे. शिवाचं नाव घेत जाऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवलिंग असेल तर किंचितही अडचण येणार नाही. आज असे का होते आहे? आमचे ध्यान का होऊन लागत नाही? नारायण नारायण. प्रणाम माते. मुनिवर, तुम्ही येथे कसे काय येणे केले? आपलीच विचारपूस करावयास आलो आहे माते. कशा आहात आपण? आम्ही आनंदात आहोत. मृत्यू लोकातील लोकांच्या अडचणी दूर करण्यात व्यग्र आहोत. परंतु माते, आपल्याकडे पाहून असे वाटत तर नाही की आपण आनंदी आहात. चिंतामग्न दिसता. अशी कोणती चिंता बरं सतावत आहे आपण? असे काही नाही.
नारायण नारायण. माता म्हणतो आम्ही आपण, आणि एवढे तर आम्ही तुम्हाला ओळखूच शकतो. काय झालं माते? मुनिवर, तुम्ही अगदी अचूक हेरल्या. आम्ही कधीपासून महादेवांचे ध्यान करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आमचे चित्त एकाग्रच होत नाही. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही तिन्ही लोकांचे ज्ञान ठेवून आहात. तुम्हाला काही ज्ञात आहे का? माते, देवादिदेव महादेव आणि आपल्यात काही मतभेद तर झाले नव्हते ना? झाले होते. वेताळाला शाप दिल्यापासून ते आमच्यावरती नाराज आहेत. आम्ही त्यांची क्षमाही मागितली, परंतु त्यांची नाराजी दूर होत नाही. आज या मृत्यू लोकातील लोकांवर अरिष्ट ओढावले आहे, म्हणून मी ध्यान करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. माते, हे कार्य तुम्ही करू नका. येथील लोकांकडून करून घ्या. येथील लोकांच्या करवी महादेवांना प्रसन्न करून घ्या. कारण तुम्ही दिलेला शाप आणि महादेवांनी दिलेला उशाप हा आपला परिणाम दाखवणार. माते, जे घडायचे आहे ते नक्कीच घडणार, आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर महादेवांचे बारीक लक्ष असणारच आहे. तेव्हा तुम्ही केवळ येथील लोकांना मार्गदर्शन करा. नक्कीच, परंतु परंतु काय माते? येथे एक म्हातारा आला आहे, जो लोकांची दिशाभूल करतो आहे, आणि त्यामुळे येथील लोकांचा शिवलिंगावरती विश्वासच बसत नाहीये. नारायण नारायण. माते, चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही, आणि त्यात तर हा मृत्यू लोक. इथल्या लोकांना चमत्कार दाखवा, म्हणजे मग नक्कीच आपण दाखवलेल्या मार्गावर ते मार्गक्रमण करते. आपल्या त्रिशूळानं ह्या शिवलिंगापाशी प्रहार करून माता गंगेस या ठिकाणी पाचारण करा. मुनिवर, अगदी उचित मार्ग दाखविला. मुनिवर, तुमचे लक्ष लक्ष आभार. नारायण नारायण. हो आजीबाई, येथून कुठेही जाऊ नका. तेथे आम्हास वेताळाने गाठले होते. येथे आम्हास येऊच देत नव्हता. मग आम्ही शिवाचे नाव घेतले आणि इथवर आलो. तुमचा जर महादेवांवर इतका विश्वास आहे, तर मग या शिवलिंगाला का म्हणून मानत नाही? हे शिवलिंगच आहे. हे आमचं वेताळापासून रक्षण करेल असा विश्वास नको का वाटायला? आमची पोरं बाळ उपाशी मरू लागली आहेत. हा बघा, याला काही खावयास मिळाले नाही. ही बाई पाण्या वाचून तडफडते. अशा प्रसंगी आम्ही कसा आणि कोणावर विश्वास ठेवायचा? तुम्ही चिंता करू नका. हे शिवलिंग आहे ना, इथून आत्ता पाणी निघेल. गौरी शंकराधामी यथा त्वं शंकर प्रिया तथा मां कुरु कल्याणी कांता कांता सुदुर्लभा. काय ग म्हातारे, उखळात कसले धान्य काढते आहेस? आणि कांडायचेच असेल तर त्याच्यात आधी धान्य तरी टाक. हे बाबांनो, अरे म्हातारीला धान्य काढायचे आहेत.
थोडे थोडे धान्य आणून द्या तिला. पाणी नाही काढू शकली, निदान तांदूळ तरी कांडून देईल ना. तदेव नम्र नम्र